नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार गावरान पद्धतीने कोकणी स्टाईलमध्ये झणझणीत असा कोळंबी रस्सा। अशा पद्धतीने तुम्ही एकदा रस्सा बनवलात ना, एकदम घट्टसर दाटसर असा, तर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये पण जायची गरज नाही। तर चला मग सुरुवात करूया। तर यासाठी मी इथे अर्धा किलो अशी कोळंबी घेतलेली आहे। अर्धा किलोची कोळंबी ही साफ वगैरे करून अशी झालेली आहे। त्याचं वरचं ते तार असतं ना, ती तार पण मी काढलेली आहे। तर ही स्वच्छ धुवून साफ केल्यानंतर स्वच्छ धुवून मग ह्याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मग हे असं लावून आपल्याला एका साईडला ठेवायचं आहे। आता आपण वाटण तयार करूया। ह्याच्यासाठी वाटणासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, लसणाच्या पाक, अद्रकचा छोटा तुकडा आणि त्याचसोबत मी इथे कांदा घेतलेला आहे। मीडियम साईजचा कांदा असा आपल्याला जाडसर असं कापून घ्यायचं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये मी घेतलेला ओला नारळ असं किसून घेतलेलं अर्धी वाटीप्रमाणे घेतलेलं आहे। आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला ग्राइंड करायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला एक टमॅटो पण घ्यायचा आहे। टमॅटो मीडियम साईजचा एक घेतलेला आहे आपल्याला। हे पण कट करून याच्यामध्ये वाटून घेऊया। असं बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। एकदम जाडसर नाही, थोडं बारीकच करायचे। अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। आता हे साईडला ठेवूया। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये राई घेतलेलं आहे 1 टेबलस्पून। राई हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नाही आवडत असेल तर नाही टाकलात तरी चालेल, पण मी ह्याच्यामध्ये टाकते। आणि एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा, असं उभा चिरून घेतलेला आहे। आणि मग ह्याच्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं टाकलेले आहेत। थोडंसं लालसर झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यातले जे घरचे मसाले आहेत ना तेच टाकायचे, म्हणजे हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आणि लाल तिखट मी इथे घेतलेलं आहे 1.5 चम्मच। आता हे व्यवस्थित तेलामध्ये फिरून घेऊया। मसाले हे सगळं चम्मचने एकदा फिरून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं आहे ते वाटण ह्याच्यामध्ये टाकूया। आता वाटण आपल्याला पूर्ण टाकायचे आहे। जर तुम्हाला असं दाटसर असं घट्टसारखं पाहिजे ना तर वाटण पूर्ण टाक। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये चम्मचने व्यवस्थित आपल्याला मसाले सगळे एकत्रित करून घ्यायचे आणि जरा फिरवत राहायचे जोपर्यंत त्याचा कच्चा पण जाईपर्यंत। आणि मग व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याचा कच्चा पण गेल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये कोळंबी टाकणार आहोत। थोडंसं हलकंसं कळ आलेलं आहे, मग मी ह्याच्यामध्ये कोळंबी टाकते। आणि मी ह्याच्यामध्ये बटाटा पण घेतलेला आहे। बटाटा टाकल्याने अजून ह्या रश्श्याला भारी चव येते, तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। बटाटा टाकून मस्त अगदी भारी चव येते। आता हे झाकण लावून आपल्याला 5 मिनटासाठी तरी ठेवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता तेल पण सुटलेलं आहे आणि ना इथे आता थोडंफार आपलं कोळंबी पण शिजत आलं आणि बटाटा पण शिजत आला आहे। तर याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे पाणी म्हणजे तुम्हाला जेवढं घट्टपणा पाहिजे, जेवढं पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। मी इथे पूर्ण 1 ग्लास पाणी घेतलेला आणि आता हे झाकण लावून आपण ठेवणार आहोत परत 5 मिनटासाठी। आणि 5 मिनटानंतर आपण पाहू हे आपलं रस्सा एकदम व्यवस्थित झालेला आहे, शिजलेलं पण आहे। मी एक तुम्हाला बटाटा असा ना कट करून दाखवते तर तुम्हाला कळेल, म्हणजे बटाटा आपला शिजला म्हणजे कोळंबी पण आपली शिजलेली आहे। तर आता ह्या स्टेजवरती आपल्याला कोकम टाकायचे। कोकम आधी टाकू नका, कोकम आधी टाकलात तर रस्सा काळा होऊ शकतो। तर कोकम लास्टलाच पूर्ण शिजल्यानंतर टाकायचं आणि 2 मिनटं हलवून घ्यायचं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची, म्हणजे गार्निशसाठी कोथिंबीर टाकायची। तुम्ही पाहू शकता कशी कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे। एकदम दाटसर असं घट्टसर असं झालेलं आहे, जसं हॉटेलमध्ये भेटतो ना तसा आपला हा रस्सा एकदम परफेक्ट झालेला आहे। तर तुम्ही एकदा करून बघा, ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की द्या। तर अशा प्रकारे आपली कोळंबी रस्सा झणझणीत असा गावरान पद्धतीने तयार झालेला आहे। तर मस्तपैकी राईसबरोबर सर्व करा किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर खा। तर मंडळी, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोम चॅनल सबस्क्राईब करा।